आज आहे आमच्या अन्वीचा बर्थडे आणि अन्वीच्या बर्थडेचा केक मी बनवला होता। तर हा केक कसा बनवला हे लॉंग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। दुपारी मी केक बनवत होते त्यामुळे यायला मला थोडासा उशीर झाला, पण आल्यानंतर म्हटलं चला आता डेकोरेशनमध्ये तरी आपण थोडीशी मदत करूया। तोपर्यंत ही सगळी चिल्लर पार्टी एका ठिकाणी जमा झाली होती आणि अन्वीचं इकडे काय चाललंय बघा, छान 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 असं म्हणायला आमचं पिल्लू आता शिकलंय। सारखं नवीन नवीन गोष्टी ती शिकतच असते। तर वहिनींचा इकडे स्वयंपाक चाललाय आणि मिक्स व्हेजची भाजी त्यांनी बनवली जी खूप सुंदर दिसत होती। डेकोरेशनचं इकडे भलतं स्ट्रगल चाललं होतं, पण फायनली इतकं सुंदर ते झालं होतं। सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होतं। कसं वाटतंय डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी पण सिंपल अशी तयार झाले होते आणि त्यानंतर बर्थडेला सुरुवात झाली। तर पहिल्या बर्थडेला हमखास पोरं रडतात, पण अन्वीचं तसं नाही। अन्वी खूप जास्त एन्जॉय करत होती, तिला खूप छान वाटत होतं। बर्थडे तिचा पहिलाच होता आणि यावेळेस ती पहिल्यांदाच केक सुद्धा खाणार होते। तर कृष्णाला फोटो काढायचं पडलं होतं आणि अन्वीला केक खायचं पडलं होतं आणि तिला केक खायला खूप जास्त आवडलं, हे तर तुम्ही इथे बघू शकता। बाकीच्या चिल्लर पार्टीचं पण हेच चाललं होतं की आमचा चान्स कधी येणार, आमच्या हातात केक कधी येणार। खूप मोठा नाही, छोटूसाच असा आमचा घरगुती बर्थडे होता, पण आमच्या कृष्णाला ऍक्टिंग जमतीये का मला कमेंट करून नक्की सांगा। बर्थडे झाला की सगळ्यांची आपली ताटं वाढण्याची गडबड सुरू झाली आणि असं काही जेवणाचा मेनू होता। घरातून कुठे बाहेर गेलो की या म्हाशांना चान्सेस सापडतो मोबाईल बघण्याचा। कसं बसं करून त्याला जेवायला घातलं, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं। तर असा झाला अन्वीचा पहिला बर्थडे आणि हो, मी केक कसा बनवला होता मला कमेंट करून नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।